सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी डीएनए मराठी सोबत। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी संतोष सरवदे। आपण पाहत आहात सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, बी.टेक करिता ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराउंड 3 साठी ऑप्शन फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांची आता सीट अलॉटमेंट ही जाहीर झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचे आहे की जी आपली सीट अलॉटमेंट आहे इन्स्टिट्यूट वाइज आणि आपले लॉगिन वाइज कशी चेक करायची। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्या पीसी किंवा ब्राउझर एक आपला लॅपटॉप किंवा पीसी एक ब्राउझर ओपन करा, त्यामध्ये सर्च करा सीट सेल असा इंटरफेस येईल, यावर क्लिक करायचं आहे। बी.टेक वरती क्लिक करा। असा इंटरफेस आल्यानंतर इथे आपण डाव्या बाजूला बघायचं आहे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅपराउंड 3 यावर आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आपण आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपली बर्थ डेट टाकून इथे सबमिट म्हटल्यानंतर आपणास आपली वैयक्तिक सीट अलॉटमेंट ही दिसणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथे बघायचं आहे की जी आपली सीट अलॉटमेंट आहे ती इन्स्टिट्यूट वाईज आपण कशी बघायची। तर यावर आपण चेक करायचं आहे। इथे आपण क्लिक केल्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण साईडला बघायचं आहे कॅपराउंड 1, 2 आणि 3 इथे कॅपराउंड 3 ची सीट अलॉटमेंट ही आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या कॉलेजमध्ये बेटरमेंटसाठी अप्लाय केला होता फक्त आपण एवढेच कॉलेज ओपन करून बघायचे आहेत, अन्यथा आपला गोंधळ हा उडणार आहे। तर इथे मी आपल्याला एक कॉलेज ओपन करून दाखवतो। तर इथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी अप्लाय केला होता। इथे कॅपराउंड 3 मध्ये आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशी PDF ओपन होणार आहे। तर इथे बघायचं आहे विद्यार्थ्यांनो, इथे आपले नाव कुठं दिसते का बघायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी अप्लाय केला होता आपण आपला ट्रेड बघायचा आहे आणि त्या ट्रेडनुसार आपणास बेटरमेंट झालेले आहे का चेक करायचे आहे। विद्यार्थ्यांनो, आपण समजा एक 10 कॉलेज टाकले असतील तर आपण 10च्या 10 कॉलेजमध्ये आपले बेटरमेंट झालेले आहे का बघायचे आहे। आपले ते जे काही कॉलेज असतील तुम्ही टाकलेले ते सोडून आपण इतर कुठलीही PDF ओपन करून बघू नका, कारण त्यामध्ये आपले नाव आपले नसणार आहे। या कॉलेजमध्ये बेटरमेंट दिसत नाही आहे। आणखी एक कॉलेज ओपन करून बघूया। आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज बीड हे एक कॉलेज ओपन करून बघूया। विद्यार्थी मित्रांनो, इथे क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ह्या विद्यार्थ्यास बेटरमेंट झालेले आहे का, तर इथे नाव आलेले दिसत आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, आपण जेवढे कॉलेज टाकले होते कॅपराउंड 3 साठी बेटरमेंट करता आपण तेवढे कॉलेज हे ओपन करून बघायचे आहेत आणि त्यामध्ये आपले नाव आले तर आपले बेटरमेंट झालेले आहे आणि आपणास सीट ही मिळाली आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या लॉगिनमधून आणि इन्स्टिट्यूट वाईज सीट अलॉटमेंट ही चेक करायची आहे आणि पुढील ॲडमिशनची प्रोसेस ही करून घ्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद। थँक्यू। वंदे मातरम।